दिवाळीपूर्वी भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र सुरू होणे गरजेचं असताना यावर्षी मात्र तब्बल महिनाभर उशिराने भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र सुरू झालेले आहेत। आता आपण बघू शकता, मी लाखनी तालुक्यातील एका केंद्रावर आलेलो आहे। इथे धान खरेदी केंद्र आहे आणि शेतकऱ्यांच्या नोंदणी सुरू आहेत। बघू शकता या केंद्रावर शेतकरी आपला धान नोंदणी झाल्यानंतर विक्रीच्या हिशोबाने इथे अपडेट करण्यासाठी इथे आलेत। अशी लाईन बघू शकता, इथे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। मात्र शासनाने जे सर्व्हर दिलेलं आहे याची नोंदणी करण्यासाठी ते सर्व्हर अपडेट होत नाहीत किंवा त्यामध्ये अनेकदा अडचणी निर्माण होतात। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय त्यांना समस्या येत आहे, किती दिवसापासून ते इथे आहेत। काय सांगाल दादा, तुमचं काय नाव आहे आणि काय तुम्हाला समस्या उद्भवत आहे? मी माधव डोरले मानेगाव इथून बोलतो। माझी समस्या अशी आहे, मी 2 तारखेला धान दिलं आहे केंद्रावर। त्याच्या अगोदर धानाची नोंदणी केलेली आहे। आता धान रेकॉर्डला चढवायचे आहे। 2 तारखेपासून अजूनही सर्व्हर बरोबर नाही आहे, म्हणून धान रेकॉर्डला चढत राहिले नाही असं सांगतोय। शासनाच्या अडचणीत अनेक अडचणी येतात। या तांत्रिक अडचणीचाही सामना या शेतकऱ्यांना करावा लागतो। या केंद्रावरचे जे ग्रेडर आहे त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करूया, त्यांना विचारूया कशा पद्धतीने इथे शेतकऱ्यांना समस्यांना सामोरे जावं लागत आहे। काय सांगाल दादा, काय तुमचं नाव आहे आणि कशा पद्धतीची इथे अडचणी? माझे नाव प्रमोद बनसोड आहे। मी रिंगेपार कोवडी इथला ग्रेडर असून आमच्याकडे 585 लोकांची नोंदणी झाली आहे। त्याच्यात 389 ते खतवणी झाली आहे। इथं एक दिवस सर्व्हर चालला की 2-3 दिवस सर्व्हरचा प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी आणखी बाकी आहे, त्यांना आणखी त्यामुळे इथं गर्दी होत आहे। एकीकडे सुरुवातीला केंद्र सुरू झालेले नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली। जेमतेम केंद्र सुरू झालेत, मात्र आता समस्यांचा डोंगर पुन्हा एकदा उभा होतोय या सर्व्हरच्या माध्यमातून। जर सर्व्हर तातडीने सुरळीत झाले तर या शेतकऱ्यांचं धान तातडीने मोजता येतील, किंबहुना त्यांच्या खात्यावर शासनाकडून पैसे लवकर जमा होईल। जी काही शेतकऱ्यांनी शेती पिकवण्यासाठी जे कर्ज घेतलं ते किंबहुना काही अर्थी कमी होईल। मात्र शासनाच्या ज्या काही अडीअडचणी या सर्व्हर डाऊनमुळे निर्माण होत आहे त्याचा फटका इथे शेतकऱ्यांना बसताना बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।